सारी दुनिया दे कहंदी बंगले बह के सोहणिया मैं कहना गोरिए ना 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 गोरिए ओ कुड़ी मैनू कहंदी मैनू जुत्ती लै दे सोहणिया मैं कहना गोरिए ना 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 गोरिए ओ कुड़ी मैनू कहंदी सारी दुनिया दे कहंदी बंगले बह के सोहणिया मैं कहना गोरिए ना 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 गोरिए ओ कुड़ी मैनू कहंदी मैनू जुत्ती लै दे सोहणिया मैं कहना गोरिए ना 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 गोरिए ओ कुड़ी मैनू कहंदी 12 जुलैच्या रात्री अनंत आणि राधिकाने सप्तपदी घेऊन 7 जन्मांचं वचन घेतलं। दोघांचा हा भव्य लग्न सोहळा अविस्मरणीय ठरला। या कार्यक्रमामध्ये या लग्न सोहळ्यामध्ये सिनेकलाकार बॉलिवूड आणि हॉलिवूड मधलेही सिनेकलाकार उपस्थित होते आणि लाखो दिलों की धडकन असं जिला ओळखलं जातं ती माधुरी दीक्षित, हास्य सुंदरी माधुरी दीक्षित ही देखील या लग्न सोहळ्याला पती समवेत उपस्थित होतोय। आपण त्याची ही दृश्य पाहतो आहोत। तर यावेळी कमलनाथ हे देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते। अनंत राधिकाच्या या विवाह सोहळ्यामध्ये भारतासह जगभरातील प्रसिद्ध आणि नामवंत मंडळींनी उपस्थिती दर्शवली होती। बॉलिवूड कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील मंडळींही या लग्नामध्ये उत्साहाने सामील झाली होती। अनंत अंबानी राधिका मर्चंटच्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा वर्षभरापासून सुरू होती। अखेर तो क्षण आलाच। 12 जुलैच्या रात्री अनंत आणि राधिकाने सप्तपदी घेऊन 7 जन्मांचं वचन घेतलं। दोघांचा हा भव्य लग्न सोहळा अविस्मरणीय ठरला। यामध्येच त्यांची वरमाला ही देखील पाहण्यासारखी होती। तर त्यांनी शंकराचार्यांचे देखील आशीर्वाद घेतले। संपूर्ण अंबानी कुटुंबाने शंकराचार्यांचे लग्नाआधी आशीर्वाद घेतले। हा लग्न सोहळा ज्याची चर्चा संपूर्ण जगभरामध्ये होती त्या लग्न सोहळ्याची त्यांनी अशी मंगलमयी सुरुवात केली। शंकराचार्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी या लग्न सोहळ्याची सुरुवात केलेली आहे। अनंत राधिकाच्या या विवाह सोहळ्याला भारतासह जगभरातले अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्व उपस्थित होते आणि त्याच लग्न सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून शंकराचार्य देखील उपस्थित होते। त्यांच्याच आशीर्वादानंतर हा लग्न सोहळा संपन्न झाला। तर बॉलिवूड मधल्या तारे तारका या लग्नासाठी उपस्थित राहिल्या होत्या आणि त्यांनी देखील खूप धमाल या लग्नामध्ये केलेली आहे। त्यांनी या लग्नामध्ये सुंदर असं नृत्य केलेलं आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। बॉलिवूड मधले तारे तारका या लग्नामध्ये या लग्नाचा आनंद घेताना आपल्याला दिसतायत। माधुरी दीक्षित, अनिल कपूर शिवाय रणबीर कपूर पासून अनेक शाहरुख खान असे अनेक तारे तारका या लग्नामध्ये उपस्थित राहिले होते।
बॉलिवूड कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील मंडळीही या लग्नामध्ये उत्साहाने सामील झाली होती. मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंतच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण त्यांनी जपला आणि त्याचा आनंद लुटला. तर या लग्नातल्या वरातीची हे काही दृश्य आपण पाहतो. या वरातीमध्ये सगळेच तेवढ्याच आनंदाने नाचत होते. या वरातीचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. गीता अंबानी शिवाय रजनीकांत देखील आपल्याला इथे नाचताना दिसत आहेत. या लग्न सोहळ्याला जसे बॉलिवूड आणि हॉलिवूड मधले सिने तारे तारका उपस्थित होते, तसेच राजकीय व्यक्ती देखील उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. प्री वेडिंग म्हणजे लग्न आधीच्या विधी ते लग्नापर्यंत अनंत प्रत्येक कार्यक्रम विधी अगदी चोखपणे इथे पार पाडताना दिसला. आणि ज्या पद्धतीने इथले बॉलिवूडच्या तारेतारकांना हॉलिवूडच्या तारेतारकांना बोलावण्यात आलं होतं, त्याच पद्धतीने राजकीय व्यक्तींना देखील बोलावण्यात आलं होतं. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते.
या शाही लग्न सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते। तर बॉलिवूड मधले बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते। बिग बींच्या येण्याने या संपूर्ण लग्न सोहळ्याला आणखीनच रौनक आली। जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे दाम्पत्य लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होतं। अनंत आणि राधिका यांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून अनेक दिग्गज मंडळी या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिली होती। यावेळी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होत्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या लग्न सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या कुटुंबियासमवेत या लग्न सोहळ्याला उपस्थित राहिली होती। त्यांची पत्नी अमृता फडणवीस तसेच त्यांची मुलगीही त्यांच्या सोबत होती। अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते। सोबतच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी देखील उपस्थित होती। तर आपल्या राजकारणातल्या बऱ्याच व्यक्तींनी या लग्न सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवली होती। सुप्रिया सुळे यांनी देखील लग्नाला उपस्थिती दर्शवली होती। शिवाय उद्धव ठाकरे हे सुद्धा लग्नाला उपस्थित होते। सर्वच नेते मंडळी या लग्न सोहळ्याचा थाटमाट पाहण्यासाठी उपस्थित राहिले होते। उद्धव ठाकरे, शिवभाटाचे उद्धव ठाकरे सोबतच राष्ट्रपच्या सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या। हा शाही लग्न सोहळा पाहण्यासाठी अनेक जणांना या लग्न सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं आणि आपली नेती मंडळी देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होती। यावेळी आदित्य ठाकरे देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते। प्री वेडिंग पासून ते लग्नापर्यंतचा असा हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला आणि या लग्न सोहळ्याला अनेक कलाकारांनी, बॉलिवूड मधल्या, हॉलिवूड मधल्या कलाकारांनी शिवाय नेते मंडळींनी देखील उपस्थिती दर्शवली होती। प्रफुल्ल पटेल हे देखील अनंत अंबानी यांच्या लग्नासाठी उपस्थित राहिले होते। पाहुयात, प्रफुल्ल पटेल यांनी या लग्नासाठी उपस्थिती दर्शवली होती। तर बॉलिवूड मधल्या तारे तारकांनी या लग्नाला उपस्थिती दर्शवली होती आणि लाखो दिलों की धडकन असलेल्या धकधक गर्ल माधुरीने देखील या लग्नासाठी उपस्थिती दर्शवली होती आणि तिचा डान्स या लग्न सोहळ्यामध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता।
चोली के पीछे क्या है, चोली के पीछे, चोली के लग्नाआधी जेव्हा अंबानी कुटुंबातर्फे वरात निघाली होती तेव्हा किंग खान, शाहरुख, भाईजान सलमान तसेच रणवीर सिंग, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, माधुरी दीक्षित, दाक्षिणात्य तारा रजनीकांत, कृती सेनॉन सर्वच आले होते. सलमान खान देखील यावेळी उपस्थित होते. Clap your hands and make some noise for Luis Fonsi! What you say? तर लग्न सोहळ्यासाठी सुंदर अशी मेहंदी नीता अंबानी यांनी काढली होती आणि ती मेहंदी देखील अगदी बघण्यासारखी होती. आणि नीता अंबानी ही मेहंदी दाखवताना सुद्धा आपल्याला दिसतात. मुकेश, आद्याशक्ती, कृष्णा, वेदा and पृथ्वी, आकाश, लोका, आनंद and ईशा. मुकेश, आद्याशक्ती, कृष्णा, वेदा and पृथ्वी, आकाश, लोका, आनंद and ईशा. मुकेश, आद्याशक्ती, कृष्णा, वेदा and पृथ्वी, आकाश, लोका, आनंद and ईशा. मुकेश, आद्याशक्ती, कृष्णा, वेदा and पृथ्वी, आकाश, लोका. तर ॲक्शन हिरो रजनीकांत यांनी देखील वरातीमध्ये खूप सुंदर असा डान्स केला होता. लग्न सोहळ्यासाठी रजनीकांत हे देखील उपस्थित होते आणि या शाही लग्न सोहळ्यामध्ये रजनीकांत सुंदर असा डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर क्रिकेटपटू देखील तिथे उपस्थित होते. हार्दिक पांड्या यांनी सुंदर असा डान्स केलेला आहे. शिवाय रणबीर कपूर, रणबीर सिंग हे देखील तिथे उपस्थित होते. यांनी देखील या लग्न सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. Thank you very much.
Despacito, quiero respirar tu cuerpo despacito. Firma las paredes de tu laberinto. Hacer en tu cuerpo todo un manuscrito. Let's go. Déjame sobrepasar tus zonas de peligro hasta provocar tus gritos y que olvides tu apellido. Despacito. तर या लग्न सोहळ्यासाठी रणबीर कपूर आणि आलिया हे देखील उपस्थित राहिली होते. रणबीर कपूर आणि आलिया हे दाम्पत्य लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा, या लग्न सोहळ्यासाठी रणबीर कपूर, आलिया भट्ट उपस्थित होते. तर आपल्या मुलाच्या लग्नात वरपिता मुकेश अंबानी भाऊक झालेत, पाहूयात. Our most valued family, friends and guests, especially our friends from around the world who have come from a long distance. Good evening. We have with us as our special guests today our spiritual and religious leaders. They have come specially to bless Anant and Radhika. आप सबको मेरा सादर प्रणाम और खूब खूब स्वागत. To all our guests today, on behalf of Neeta and me, I have to say that the Bharat took over and we could not welcome you as we would have liked to from our heart. So my apologies. We wanted to welcome each and every one of you, and I take this opportunity that Neeta, I, along with Shaila and Viren, welcome each and every one of you with a warm heart. In the Indian tradition, marriage is between two individuals, whereas a wedding is between two families and all their friends and dear ones. Therefore, we are profoundly grateful to all of you for sharing our joy and excitement at the auspicious wedding of Shubh Vivah Sanskar of Anant and Radhika. This is the final and the most auspicious ceremony of their divine union and the last wedding in our family. Neeta has worked very hard to curate a deeply immersive experience of India's rich culture and a spirit of a traditional Indian wedding. Over the next 2 days, participate wholeheartedly in the festivities and enjoy them to your heart's content. I am sure all of us together will make memories that will last forever. I must say that we have started well. I was overjoyed to see many of you dance rapturously in the Bharat ceremony as a part of the groom's procession. On this long-awaited occasion, I invoke with utmost devotion the blessings of our Kul Devta, our Gram Devta and Ishta Devta and all the elders of the Ambani and the Merchant families. The first to bless Anant and Radhika will be their doting grandparents, those who are with us today and those who are in heaven. Today I pray to the Almighty that Radhika and Anant be so blessed that their life together is filled with Sukh, Swasthya, Samriddhi and Safalta, happiness, health, prosperity and success. I also pray for the good health and the limitless happiness and the boundless success for each and everyone present here and your blessings for Anant and Radhika. On this auspicious day, together with all of you, we invoke Panch Tattva, the 5 foundational elements of Mother Nature that nurture all life on planet Earth so that they offer strength and sustenance to the couple.
सनातन धर्म में विवाह को जीवन का सबसे महत्वपूर्ण संस्कार मानते हैं। अनंत काल से विवाह व्यक्ति को समाज से, धर्म से और अध्यात्म से जोड़ता है। When marriage is performed according to the Sanatan Vidhi, it acquires the divinity of celestial unions. Just as Lakshmi resides in Vishnu's heart, Anant will always keep Radhika in his heart. This will make their married life beautiful, blissful, smooth, and cultured. The Vedas regard marriage as a duty towards humanity. Marriage is the basis of a family. Family is the basis of community, and community is the basis of society and the larger human family. Marriage thus becomes the most essential guarantor of the continuity, cohesion, and well-being and progress of the human race. Therefore, the matrimony of Anant and Radhika commits them to serve humanity as a whole. Friends, guests, ladies and gentlemen, the air is filled with spiritual aroma. Gods and goddesses have descended from heaven into this Vaikuntha Lok. All of you have settled. And now, with your blessings and good wishes, let us begin the most pious ceremony of Shubh Vivah. Thank you. Jai Shri Krishna. Our most valued family, friends, and guests, especially तर अनंत आणि राधिका यांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून शंकराचार्य देखील उपस्थित होते। संपूर्ण कुटुंबाने त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी त्यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती। बारा जुलैच्या रात्री अनंत आणि राधिकाने एकमेकांना वरमाला घातली। त्यावेळी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लग्न सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती। अनंत आणि राधिका यांना आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान उपस्थित होते।
अनंत आणि राधिका हे दोघंही आता त्यांचा सर्वोत्तम क्षण जपत एकमेकांचा हात पकडून आता नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत. हा लग्न सोहळा खास जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी. धन्यवाद.